विहीर असेल, तलाव असेल, बोरवेल असेल, त्यासाठी मोटर पंप कसा निवडावा? मित्रांनो, मोटर पंप खूप महत्त्वाचा आहे. आपण अंदाजे द्या, दुकानदाराला म्हणतो की 5 HP द्या, 12 HP द्या, 7.5 HP द्या, माझी एवढी किलोमीटर लांब पाईपलाईन आहे, तर असा अंदाज मारायचा नाही मित्रांनो. मोटर पंप घेताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे हेड म्हणजे काय की सगळ्यात पहिल्यांदा तुमची खोली किती आहे, जसं ही तर 30 फूट खोल आहे तर त्याचं 10 मीटर हेड होणार. त्यानंतर फ्रिक्शन हेड, तुमची पाईपलाईन किती लांबपर्यंत गेलेली आहे ते, आणि शेवटच्या पॉइंटला हाईट किती आहे तुमच्या वॉटर सोर्स पासून, एलिव्हेशन हेड त्याला म्हणतात. म्हणजे डेप्थ हेड, फ्रिक्शन हेड, एलिव्हेशन हेड ह्याचं कॉम्बिनेशन करून एक हेड काढावं लागतं. जसं की माझी इथं मोटर 5 HP ची आहे, त्याला 55 मीटर हेडची आहे आणि त्याचा डिस्चार्ज जो आहे तो साधारण 28 ते 30,000 लिटर शेवटच्या पॉइंटला जातो पर ताशी. हेडचं मी सांगितलं. दुसरी गोष्ट तुम्हाला काय आहे की एका तासाला तुमची मोटर जी आहे ती शेवटच्या पॉइंटला किती लिटर डिस्चार्ज देते हे महत्वाचं आहे. कारण 1 एकर मध्ये तुम्हाला जर 7,000 बटन ड्रिपची लागतील तर 4 लिटर एक बटन जर डिस्चार्ज देत असेल तर 28,000 लिटर पाणी लागतं. तर त्यासाठी तुम्हाला तेवढं पाणी पाठीमागून जायला पाहिजे. डिस्चार्ज कमी असेल तर तेवढं कमी लागेल, पण तुम्हाला पाणी पुढे किती पाहिजे डिस्चार्ज ताशी त्या हिशोबाने तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. त्या दोन गोष्टी बघूनच तुम्ही मोटर निवडा.